हॅलो, गुड मॉर्निंग. स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. नवीन एनर्जी घेऊन आलेल्या दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आज सकाळीच आंघोळ आणि देवपूजा झाल्यावर माझ्यासाठी चहा बनवून घेतली आणि लगेच साईडला राजविकासाठी हळदीचे दूध बनवायला घेतले. रोज सकाळी राजविका हळद टाकलेलं दूध पिते आणि ती खूप आवडीने पण पिते. आज सॅटर्डे असल्यामुळे राजविकाला स्कूलला सुट्टी होती. नंतर लगेच स्वयंपाकाला लागले. आज मी जेवणामध्ये कारल्याची भाजी बनवत होते. त्यानंतर दुपारी एक पार्सल रिसीव झाले होते. त्यामध्ये होते वॉशिंग मशीन. तसे ऑलरेडी पहिले एक वॉशिंग मशीन होते आमच्याकडे, पण मागच्या वीकमध्ये त्याचा गिअरबॉक्स खराब झाला आणि नेमके त्याच वेळी जेव्हा खूप कामे असतात, कारण आता दिवाळीची क्लिनिंग चालू झाली आहे आणि खूप कपडे असतात धुवायला. मागचे मशीन आमचे सेमी ॲटोमॅटिक होते. मग हे बोलले की आपण नवीनच घेऊन टाकू, कारण ते जुनं पण झालं होतं. स्टोर रूम छोटीच होती, पण सामान इतके होते त्यात. अलीकडे तर खूप पसारा झाला होता त्यामध्ये. मग स्टोर रूम स्वच्छ धुवून काढली आणि पुन्हा सगळे सामान व्यवस्थित लावून दिले. नंतर रात्रीच्या जेवणामध्ये आज चवळीची भाजी बनवली होती. चवळीची भाजी यांच्या खूप आवडीची आहे. सध्या दिवाळी क्लिनिंग चालू आहे, त्यामुळे रात्रीपर्यंत खूप दमायला होते. नंतर सगळ्यांनी सोबतच जेवण केले. किचनमधली सगळी कामे आवरून घेतली आणि राजविकाचा अभ्यास घ्यायला बसले, कारण आता नेक्स्ट वीकपासून राजविकाची एक्झाम सुरू होते. तसे तर राजविका नर्सरीमध्ये आहे, त्यामुळे त्यांना रिटर्न पेपर नसतात, ओरलच असते फक्त. नंतर अभ्यास झाल्यावर मला बोलली मी गाणे म्हणून दाखवते, स्टोरीज पण सांगते, अशी मस्ती चालू होती तिची. एक झोपडी ना आवरातून चालली होती ना, मग त्यांना एक दिवस काय झालं माहिती का, तिकडून लांगात थांब म्हणलं. अरे बाबा, तू खाऊन मला काय करत, भडानी काढ्या चाकू पाणी आण ग मला, मी नाही आणणार. बकू मला पाणी आण ग, मी नाही आणू. मग डिंगऱ्या पाणी आणतो. असं कोणी कामाची, अजून मग बकुनी कामाची, डिंगऱ्या मला कामाचा. एक नंबर तुझी कमर दाल शिकी सबसे प्यारा कौन है, पापा, मेरे पापा. चंदा ने पूजा तारों ने पूजा तारों से, सबसे प्यारा कौन है, पापा, मेरे पापा. डॉक्टर अंकल सुई ना लगाना, सुई से डरता सारा समाना, वो आपको अच्छा लगता है वो तो सिखाना, आपको अच्छा लगता है वो तो सिखाना. तर असा होता माझा आजचा दिवस. उद्या पुन्हा भेटूया माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. बाय.